नमस्कार मित्रांनो, आज आपण नांदेड शहरामधील एक पवित्र स्थान जे शीख धर्मीयाचे असे श्रद्धास्थान पवित्र भूमी गुरुद्वारा यांच्याविषयी आपला तुम्हास मी व्हिडिओद्वारे त्यांची थोडक्यात मध्ये माहिती देणार आहे। शीख धर्मीयांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी साहेब यांचे शेवटचे निवासस्थान म्हणजे नांदेड शहर आणि 1708 या इसवी सन मध्ये गुरु गोविंद सिंगजी साहेब नांदेड शहरामध्ये आले आणि इथंच त्यांनी आपलं शेवटचे दिवस घालवले। मग अशाच महान अशा पवित्र गुरुविषयी आपण इथं जाणून घेणार आहोत आणि या पवित्र जे शेवटचे स्थान याच्यासाठी म्हणतोय की त्यांचा इथेच निर्वाण झालं आणि याच नांदेड भूमीमध्ये त्यांची जी एक कला, त्यांच्या नावावर एक कलाकृती उभी राहिली, जी अख्ख्या देशामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये ती प्रसिद्ध अशी कलाकृती आहे। ती म्हणजे नांदेड शहरामधील गुरुद्वारा हा जवळपास खूप मोठा आहे, मोठा परिसर आहे। आजूबाजूला जे कंपाऊंड वॉल घेतलेला आहे त्याने आणि इतकी कलाकृती सुंदर आहे, ही पाहण्यायोग्य आहे। मध्ये गार्डन आहे, विहीर आहे आणि सेंटर मध्ये गुरु गोविंद सिंग जी यांची समाधी आहे। अशा पवित्र स्थळी जे शीख धर्मीयांचं पवित्र स्थान आहे नांदेड शहर, या नांदेड शहराला जे पावन स्पर्श लागले म्हणजे गुरु गोविंद सिंगजी साहेबांचे, तेव्हापासून नांदेड शहर हे भारताच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या नकाशावर आहेच आहे आणि जगाच्या नकाशावर सुद्धा आपलं नांदेड शहर गेलेलं आहे। ही एक नांदेडकरांना अभिमानाची बाब आहे। तर चला मग आपण गुरुद्वारा विषयी माहिती जाणून घेऊया। चला तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर मित्रांनो वाघुळे व्लॉग वरती तर आपण नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी बनवून सादर करणारच आहे। तर तुमचा प्रतिसादही खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद। तर चला बघूया आपण गुरु गोविंद सिंगजी महाराज गुरुद्वारा नांदेड आपण बघत आहात। गुरुद्वारा शीख धर्मीयांची पावन भूमी गुरुद्वारा नांदेड। आज वातावरणामध्ये सुद्धा बदल, गुरुद्वारा पंजाब अँड सिंध बँक बाजूलाच। येथे भारताबाहेरील जे शीख बांधव येतात इथं त्यांचं चलन भारतीयमध्ये कन्वर्ट होत असतं। तीच पंजाब अँड सिंध बँक। गुरुद्वारा परिसरामधील पाण्याचा डेकोरेट केलेला बघू शकता।
भारताबाहेरून लोक येतात. रिसेप्शन खंड इथं एक काउंटर सुरू केलेलं आहे, तिथे इथं चलन भारतामध्ये कन्वर्ट होते. भारतीय चलन इथून विदेशी चलन जमा केले जाते आणि इथं भारतीय चलन देण्यात येते. तो ही बँक गेट नंबर 2 बघू शकता. आधी मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण इथून शूट करत आहोत. परिसर गुरुद्वारा नांदेड. सुंदर असा पाण्याचा फवारा. नाईट लोकेशनला खूप सुंदर दिसत असेल हा. पण मोठ्या प्रमाणामध्ये गुरुद्वाराला भेट देत असतात. इकडं 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. 2 व्हीलर अँड 4 व्हीलर पार्किंग बँकेच्याच बाजूला पार्किंग आहे. समोर ही मोठ्या प्रमाणात 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. इकडं बाजूला 2 व्हीलर आणि पलीकडं 4 व्हीलर. तो व्यवस्थित असं या गुरुद्वाराचं नियोजन आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा अग्रेसर, पार्किंगच्या बाबतीमध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या भाविक भक्तांना अडचण होऊ नये आणि दर्शनाकरता त्यांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अशी खूप चांगली व्यवस्था गुरुद्वाराद्वारे केली जाते. गेट नंबर 3 बघू शकता. आपण गेट नंबर 1 आणि गेट नंबर 2 हे बघितलं आहे यापूर्वी आणि गेट नंबर 3 हा बघू शकता. इथेही 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था. लंगरची व्यवस्था आहे. मित्रांनो, व्हिडिओचा समारोप करतोय. आपण बघितलं असेल की गुरुद्वारा ही वास्तू किती सुंदर आहे आणि ही एक नांदेडची वैभवशाली कलाकृती आहे. ते नांदेडचा अभिमान आहे, नांदेडची शान आहे. जर का या व्हिडिओमध्ये काही चुका, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी क्षमा मागतो आणि या व्हिडिओला इथंच थांबतो. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओ या ब्लॉगवरती बी वाघोळे व्लॉगवरती जर आपण नवीन असाल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा आपण चांगल्या एका विषयावर भेटणारच आहोत. स्थळी, एखाद्या धार्मिक स्थळी आपण यांची माहिती घेणार आहोत. घेऊन तुमच्यासाठी सदैव तयार राहणार आहे. तर इथंच थांबू. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.